आता तुम्ही सगळ्या समाजाच्या घटकाच्या व्यथा ऐकलेल्या आहेत। आज राहुरी तालुका हा सदन तालुका आहे, मुळा धरणाच्या कुशीत असणारा तालुका आहे। ह्या तालुक्यामध्ये किमान 10 लाख टन ऊस उत्पादन होतं। किमान निळवंड्याचं पाणी आलं, आता 2 लाख टन परत वाढणार आहे। कारखाना बंद केला या विखे घराण्याने, बंद केल्यामुळे याचे होणारे परिणाम तुम्हाला सांगतो मॅडम, की 2,500 कामगार परमनंट होते, 300 कामगार रोजगारावर होते, 250 ट्रक ट्रान्सपोर्ट सोसायटीला होते आणि 27,000 सभासद हे शेतकरी ऊस उत्पादक आहेत। छोटे उद्योग, छोटे व्यावसायिक हे सगळे या कारखान्यावर अवलंबून असणारा व्यापार चालायचा। आज ते कारखाना बंद असल्यामुळं डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे कारखाना आणि त्याला बंद करणारे सुजय विखे आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली इथं मेडिकल कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, सगळी सुविधा असताना दर 2 महिन्याला किमान शेतकऱ्याला 200 ते 500 रुपये मिळायचे दर 2 महिन्याला। 25 किलो साखर कुपनाच्या रेटने मिळत होती। 1 टन मळी माती हा शेतकऱ्याला घरपोच विनामूल्य मिळत होती आणि ही रोजीरोटी त्या कारखान्यावर सोन्याचा प्रत्यक्ष धूर निघत होता। जिल्ह्यातले सगळे कारखानदार म्हणायचे राहुरी एकच नंबर, परंतु हा कारखाना सुजय विखेच्या ताब्यात गेल्यामुळं हा कारखाना त्यांनी जाणीवपूर्वक बंद पाडला आणि बंद पाडल्याचे परिणाम हे आज सभासद, कामगार, शेतमजूर, व्यापारी, छोटे व्यावसायिक सगळे भोगून राहिले। आता हायकोर्टात अमृतराव धुमाळ कारखाना बचाव कृती समितीचे चेअरमन आहेत, त्यांनी हायकोर्टात रिट दाखल केलेला आहे। सुजय विखेच्या ताब्यात एक गोष्ट होती, केंद्र सरकारने 2 ते 2,500 कोटी रुपये अजून या कारखान्याला देऊ केलेले, त्यातले 100-150 कोटी जर त्यांनी मागितले असते एका शब्दावर मोदी साहेबाला, शाह साहेबाला, सहकार मंत्री अमित शाह, तर 200-250 कोटी रुपये मिळत होते। विदाउट क्रशिंग लायसन न घेता कारखाना चालवला, 50 कोटी रुपये दंड ह्या कारखान्याच्या नालायक माणसामुळं झाला। 29 एकराचं भूतखनन केलं मुरुमाचं, शेकडो कोटी रुपयाचा मुरुम विकला, त्याला 50 कोटी रुपये दंड झाला। याला सर्वशी जबाबदार आहे सुजय राधाकृष्ण विखे। सभासदांना विश्वासात त्यांनी विश्वास त्यांच्यावर ठेवला, विखे फॅमिलीवर, त्यांच्या संचालक बोर्डावर, परंतु त्यांनी मन मानेल तसा कारभार केला, मन मानेल तसा। त्या कारखान्यामध्ये बुलडोजर होते, जीप गाड्या होत्या, JCB होते, 250 ट्रक होत्या। मला 100% खात्री आहे की ही उत्पादन केलेली साखर कारखान्यांनी, राहुरी कारखान्याने ती गोडाऊन नंबर 5ला ठेवलेली होती, ती चोरून प्रवरेला नेली आणि ती साखर त्यांनी या दक्षिणेत वाटलेली। हो, चालू आहे ना, हा बंद पाडावा, हा ऊस फुकटात मिळावा, कमी दरात मिळावा म्हणून हा कारखाना जाणीवपूर्वक बंद केला। आता त्या कारखान्यावर अमृत धुमाळ म्हणून ही व्यक्ती आहे की ती कारखाना बचाव कृती समितीसाठी लढती, त्यांनी हायकोर्टात रिट दाखल केलेला आहे आणि त्याच्यामुळं आता जे काय येईल ते निष्पन्न होईल, यांना वसुलीला पात्र करणार। कामगारांची परिस्थिती म्हणजे 2,500 कामगार आहेत, त्यांना काम कारखान्याचं करणार आहेत, त्यांना महिन्याला 10 ते 15,000 रुपये मिळायचे। कारखान्याचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे, स्टेट गव्हर्नमेंटची ग्रॅज्युटी प्रॉव्हिडंट फंड मिळत होता, तो बंद झाला, कामगारांचे पगार बंद झाले आणि आज त्या कुटुंबाला शेतमजूर म्हणून कुठेतरी रोजीरोटीसाठी त्यांना हिंडावं लागतं। विखे पाटलांनी एवढं करून द्यावा, शब्द द्यावा। आज आम्ही त्यांच्या गाड्या आत्ता भरून देतो, तर नरेंद्र मोदीला शेकडो गाड्या आमच्या खर्चाने जातो। काल शरद पवारांची सभा झाली, 1 नवा पैशाने गाडी नाही, स्वतः पायी आलेली सभेला आहे। तर ह्या सभेला आम्ही नगरला कुठं असली तर आम्ही आमच्या गाड्याने खर्चाने जाऊ। त्यांनी शब्द द्यावा इथं येऊन की कारखाना उद्या चालू करतो, शब्द दिला तरी आम्ही थांबून घेऊ।